की जय. जय भवानी. जय शिवाजी. बघा आता आपण ज्या दरवाज्यातून एंट्री केली ही किल्ल्याची समोरची बाजू पालखी दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची किंवा राजाराम महाराजांची पायी पालखी याची असेल तर या राजमार्गाने पालखी दरवाज्यातून बाले किल्ल्यामध्ये यायची. मग पालखी दरवाजा याच्या विरुद्ध दिशेला एक मेना दरवाजा. मेना दरवाजा म्हणजे किल्ल्याची पाठीमागची बाजू. जी लोक 4 मिनिटांमध्ये गडावरती येतात मेना दरवाज्यातून वरती येतात. मेना दरवाजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त पाहण्यासाठी मेण्याचा वापर करायच्या म्हणून त्याला मेना दरवाजा असं म्हटलेलं आहे. मग मेना दरवाजा आणि पालखी दरवाजा याच्या आडव्या भिंतीमध्ये 6 राण्यांची 6 घरं. आपल्या राजांना किती राण्या होत्या आपल्यापैकी कोणाला माहिती आहेत का? 8 राण्या होत्या. मी सांगितलं 6 राण्यांची 6 घरं रायगड किल्ल्यावरती आहेत. तर 2 राण्या कुठे राहायच्या? सईबाई राजगडावरती राहायच्या. संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालं. हा रायगड किल्ला घेण्या अगोदर पुतला राणी ह्या पाचाड गावामध्ये जिजाऊंच्या सेवेसाठी, जिजाऊंना रायगड किल्ल्यावरचं हे वातावरण सहन नव्हतं म्हणून त्यांच्या सेवेसाठी पुतला राणी पाचाड गावामध्ये राहायच्या. उरलेल्या 6 राण्या त्या 6 महालामध्ये राहायच्या. कोणताही महल पाहिला तरी सेम सारखे. हा एका राणीचा एक महल, असे एकाला एक लागून 6 राण्यांची 6 घरे आहेत. रचना पाहिली आतमध्ये 2 चौतारे लागतात. पहिला हॉल, पाठीमागं बेडरूम, आतमध्ये थंड हवा खाण्यासाठी खिडकी आणि 400 वर्षापूर्वीचं टॉयलेट सिस्टीम. ही एका राणी महलाची रचना असली. आता आपण बाले किल्ल्यामध्ये फिरतोय. आपल्याला प्रश्न पडला असेल राणी महल पाहिला याच्यावरती पूर्वी छत होतं की नव्हतं? तर याच्यावरती पूर्वी छत होतं. सागाची लाकडं, गोल आकाराची कुंभार नलीची कौलं होती. 10 मे 1818 कर्नल पॉटर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी तोफींचा भडीमार केला. तर रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवस जळत होता. वरती लाकडी होतं, सर्व जळून गेलं.